अग्रेसर असतात आणि कधीही इन टाइम रातच्या 12-1 वाजता म्हटलं तरी ग्रामीण भागातलं कुठलंही काम असलं कधीही फोन करा. ही दोघंही फोन उचलून आमच्या ग्रामीण भागातल्या समस्या सोडवतात. बाकीचं आणखी दुसरं काय असेल बाबा तहसीलदारात कचेरीतलं काम असून द्या, पोलीस स्टेशनचं काम असून द्या किंवा प्रांत ऑफिसचं काम असून द्या किंवा कलेक्टर ऑफिसचं काम असून द्या, हे दोघे भाऊ मिळून हे बाबा आणि भाऊ मिळून ही कामं सर्वसामान्य माणसांची मार्गी लावतात. आणि ह्या आमदाराचं कुठलंही काम ह्याच्यात नाही. आणि आता कोणतीही निवडणूक असू द्या, त्या निवडणुकीत ह्यांच्या घरातले माणसं उभी, दुसऱ्या माणसाला चान्सच नाही उभं राहायला. आता पंचायत समितीत बघा, आता ओपन इथं ओपन आहे म्हणून इकडं तिकडला उचलता उमेदवार इथं दिलाय आणि तिकडं चिंचणी गटात ओबीसी असताना तिथं ह्यांचा ओपन ह्याच्यातनं कॅटेगरीतनं तिथं उमेदवार उभा केलाय. म्हणजे दुसऱ्या कोणाला चान्स सर्वसामान्य माणसाला द्यायचा नाही, हेच यांचं धोरण आहे. कुंडल गटात तीच परिस्थिती, दुसऱ्याला कोणाला चान्सच द्यायचा नाही. ह्यांचं पहिल्यापासून ह्या घराणेशाहीचा जो उद्योग चालू आहे आमदार साहेबांच्या कुटुंबाचा, ह्याच्यात दुसरं काही नाही. सर्वसामान्याला न्याय द्यायचा ह्यांच्या कुटुंबाला कधी जमलं नाही आणि जमणारही नाही.